हे बघ मस्त असं झणझणीत. मस्त भन्नाट पनीर झाले. तर पोरी 7-8 दिवस झाले माझे काही व्हिडिओ आलेले नाहीये. तर आज मी पनीरची भाजी करणार आहे. थोडासा गोंधळ चालला होता म्हणून काही व्हिडिओ काढले नाही. तर आता गोंधळामध्ये गोंधळ करणार आहे पनीरचं. तर बघा आता मी पनीरच्या व्हिडिओसाठी काय काय बनवणार आहे, कसं बनवणार आहे. मस्त अशी झटपटीचं झणझणीत पनीरची भाजी करणार आहे. पनीर मसाला, मटर मसाला. त्यासाठी घेतले 250 ग्रॅम पनीर आणि 250 ग्रॅम मटर. तर त्याच्यासाठी लागणारे आपण साहित्य इथं घेतलेलं आहे. 3 कांदे, 2 टोमॅटो, थोडेसे खोबरं, 1 इंच आलाचा तुकडा आणि कोथिंबीर आणि 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि 1 गड्डी लसूण घेतले. हे सगळं आपण वाटण करून घ्यायचे. तर पोरी कांदे आहे ना असे चिरून घ्यायचे. असं पाण्यात ठेवायचं. नंतर आपल्याला हे फोडणीमध्ये टाकायचे स्वच्छ धुवून. तर पोरे आता आपण टोमॅटो चिरून घेऊया बारीक. असं सारा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचे. आपण हे डब्यामध्ये काढून घेऊया. तर पोरे 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्यात ते आपल्याला बारीक चिरून घ्यायचे.
तर पोरी कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला. ती आपल्याला बारीक वाटून घ्यायची, इथं असं बारीक चिरून घ्यायचे. तर पोरी इथे थोडी कोथिंबीर घेतले, अद्रक घेतले धुवून आणि लसूण घेतले, हे आपण वाटून घेऊया बारीक. थोडासा कांदा पण वाटून घेते याच्यात पोरी. तर पोरी मी चुलीवर करणार आहे पनीरची भाजी, म्हणून या पद्धतीने मी खालून माती लावून घेतले, जेणेकरून कढाई काळे होणार नाही. तर पोरे आपण पनीरला बारीक बारीक पीस मध्ये कापून घेऊया. तुला पाहिजे तसे तुकडे करू शकतेस तू. मी असे चौकोनी तुकडे करणार आहे बारीक बारीक, जेणेकरून चांगलं मसाला आणि तेल मीठ लागन असं. तर पोरी कढई तापली, आता आपण त्याच्यात तेल टाकून घेऊया. तेल तापलंय आपलं, त्याच्यामध्ये आपण पनीर टाकून घेऊया. तुकडे केलेले पनीर टाकून द्यायचे त्यात. तर पोरी तेलामध्ये आपल्याला चांगली पनीर लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे. तसंच राहू दे भाजायपर्यंत. आपले पनीर फ्राय झालेलं आहे. आता आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊया. तर पोरी त्याच तेलामध्ये आपल्याला अद्रक टाकायचे, थोडंसं लसूण चिरून टाकले, थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि वाटलेलं कांदा अद्रक लसूण ते टाकूया. त्याला चांगलं असं फ्राय करून घेऊया. त्याच्यामध्ये आपण चिरलेला कांदा टाकूया. तर पुरे असं मस्त नाही लालसर परतून घ्यायचे आपल्याला. पुरी चिरलेली हिरवी मिरची टाकूया आणि चिरलेला टोमॅटो पण त्यात टाकून देऊया. हे आपल्याला चांगलं भाजून घ्यायचे सर्व. वाटण केलेलं आहे मी टोमॅटोचा आणि कोथिंबीरचा, मिक्सरमधनं काढले, चांगलं वाटून घेतलेले. हे आपल्याला याच्यातच टाकून द्यायचे आणि चांगलं सगळं एकजीव करून भाजून घ्यायचे. आता पोरी चवीपुरता याच्यात मीठ टाकूया. 1 चमचा अंदाजे मीठ टाकले.
त्याच्यामध्ये आपल्याला चिकन मसाला टाकणार आहे, थोडासा गरम मसाला चवीपुरता, 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच धना पावडर, 1 चम्मच हळद, तर पोरी थोडासा शिजायपुरता पाणी टाकायचं उगं थोडा, आणि मसाला मस्त तेल सुटायपर्यंत शिजून घ्यायचे. त्याच्यामध्ये पनीर मसाला, मसाल्याचं टाकायचे आपल्याला सर्व मसाला, आणि चांगला असं भाजून घ्यायचे तेल सुटायपर्यंत. आपल्या मसाल्याला चांगलं असं तेल सुटलंय हे बघा. त्याच्यामध्ये आपल्याला वटाणे टाकून घ्यायचे, ग्रीन पीस आहे हिरवा. त्याच्यामध्ये आपण भाजलेले पनीर टाकून द्यायचे. मस्त असं मिक्स करून घ्यायचे आणि 2 मिनिटं भाजून घ्यायचं. असं मस्त असं पनीर आणि वटाणे भाजून झाले आपले. त्याच्यामध्ये ना वरून जिरा मोहरीचं पावडर टाकायचे, भाजलेला जिरा मोहरीचं पावडर केलेलं आहे, 1 चम्मच टाकले. त्याला मिक्स करून घ्यायचे. उगं थोडासा चवीपुरता आपल्याला साखर टाकून घ्यायचे. तर पोरी त्याच्यामध्ये 1 चम्मच भाजलेला बेसन घेतले मी, ते आपल्याला ह्याच्यात टाकून द्यायचे. भाजलेलं आहे बेसन, त्यामुळे आपल्याला भाजायची गरज नाही, मसाल्यातच टाकून द्यायचे. मस्त असा पनीर मसाला झटपट तयार होणारा 1 नंबर मसाला. तर पोरी त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा दही टाकून घ्यायचे. उगं थोडा 1 चम्मच टाकले. चांगलं असं मिक्स करून घ्यायचे मसाल्यामध्ये. तर पोरी त्याच्यामध्ये अर्धा गिलास मी पाणी टाकणार आहे. मस्त असा मसाला ग्रेव्ही करणार आहे, पातळ करणार नाही अजिबात. हे बघ अशी मस्त झणझणीत पनीर. 2 मिनिटं आपल्याला हे सगळं शिजून घ्यायचे तेल सुटायपर्यंत. आपण ही ताट ठेवूया आणि अर्धी ताट ठेवायचे, जास्त फुल भरून ठेवायचं नाही. आपल्याला उकळे येऊन द्यायचे 2 मिनिटं, तेल सुटायपर्यंत शिजायचं. आपली भाजी तयार आहे. तर पोरी आपलं मसाला पनीर 1 नंबर तयार झालेला आहे. कड्याने बघ मस्त असं तेल सुटलेलं आहे. 1 नंबर पनीरची भाजी रेडी झालेली आहे. हे बघ आपण त्याच्यावर चिरलेली बारीक कोथिंबीर टाकून देऊया. तर पोरी आपली भाजी तयार झाली आहे. झटपट अशी पनीरची भाजी, पनीर मटर मसाला 1 नंबर तयार झालेला आहे. तर तुला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर, शेअर कर आणि कमेंट कर, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ये खायला, आता मी पण खायला घेणार आहे. तू पण बनव अशी पनीरची भाजी, एकदा नक्की ट्राय करून बघ आणि झटपट सर्वांना खाऊ घाल आणि स्वतःही खा. हे बघ कसली भारी पनीरची झणझणीत भाजी तयार झालेली आहे. भाजी बघून तोंडात पाणी सुटलंच असं नाही ना. पोरी अशी मी मस्त भाकर घेतली ज्वारीची आणि पनीरची मसाला पनीर ते घेतले ताटामध्ये भरून. आता मी खाणार आहे, तू पण ये जेवायला. हे बघ मस्त असं झणझणीत. मस्त भन्नाट पनीर झाले, लयच भारी मसाला झाला, 1 नंबर पनीर झाले. पोरे तू पण ये जेवायला आणि तू पण नक्की बनवून बघ, ट्राय करून बघ. मी आता जेवून घेते.